आणि आकाश स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय जयेंद्र पाटील. शॉर्ट फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलाय. जातोय चेंडू 4 धावांसाठी चौकार. 58 धावसंख्येचा टार्गेट असताना खरं तर पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. चेंडू शॉर्ट फुल टॉस होता. कमरेच्या सहाय्यातून वाकून ते चेंडू थेट पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला खणखणीत चौकार. आणि म्हणूनच म्हटलं खरं तर दीपक सर, ज्या जयेंद्रनं मंबावी पाड्याचं मैदान पहिलं पर्व होतं आणि पहिल्या पर्वात त्या मैदानात वाघिवली टीमला दिलेलं योगदान फार महत्त्वपूर्ण राहिलं होतं. तोच जयेंद्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारा गोलंदाज विनय आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू होता. खरं तर पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरला. चेंडू सरळ गेला. निर्धाव. चमचमत्या ट्रॉफ्या पाहिल्या. आयोजनाचं नियोजनाचं उत्तम व्यवस्थापन पाहिलं की स्पर्धा अशी असावी. अतिशय सुरेख त्याच पद्धतीचा चेंडू होता. या बॉलला मात्र नाही सोडला. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. आलेला बॅटमधील दुसरा चौकार. चेंडू फेस झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार. धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या 8. या षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू. तिसरी मॅच पहिल्या फेरीतील सुरू आहे. अजूनही किंबहुना 4 मॅच 4 सामने उर्वरित शिल्लक आहेत. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. ओरपीट चेंडू होता. चेंडूला मात्र निश्चितच लॉंग ऑनकडे ट्रॅव्हल केला होता. क्षेत्र क्लिअर केलं तिथं मात्र अतिशय सुरेख. 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9च्या घरात. खेळत असताना समोर असणारी जी टीम खरं तर आदित्य भगत, आपल्याला विनंती असेल, आता अगदी आजच्या दिवसाचा खेळ संपत येईल, आपल्याला परत एकदा विनंती असेल आणि निश्चितच या ठिकाणी आदित्यजी प्लीज आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. आजचा दिवसाचा खेळ आजच्या रात्रीचा संपतो. हो, अतिशय सुरेख परफ्यूम डिलिव्हरी होती. सरळ थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 9च्या घरात. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा. विनय गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडू चौकार आला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. 2 चेंडू अतिशय सुरेख. यावेळेला मात्र चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10च्या घरात. चला, सर्वांना विनंती असेल, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. झटपट खेळ पूर्ण करायचा आहे. शॉर्ट मीटिंग वारंवार नको. आपल्याला अगदी जो वेळ आयोजकांसाठी दिला आहे त्या आयोजकांच्या वेळेतच हे सामने निश्चितच आपल्याला पूर्ण होताना दिसतील. तर इथं पाहू शकाल दुसरा षटक घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरती बेलपाडा संघाचा सनीत गोलंदाजी मार्कवरती असेल. 1 षटक संपला. किंबहुना 13च्या सरासरीने वाटचाल करायची असेल आणि इथं मात्र आता 10 धावसंख्या होत आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये अपेक्षित असणाऱ्या धावसंख्या असतील 48. 18 चेंडू अतिरिक्त 30 धावा. सनीत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मध्यम गतीचा गोलंदाज, मिडल स्पेसर. अतिशय सुरेख. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूनं बॅटचं समीकरण जसं हवं तसं जुळलं नाही. 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्येवरती समाधान मानलं. 1 धावसंख्येनं धावसंख्या धावपटलावरती 11च्या घरात. बिनबाद 11. जमेची बाजू कोणती असेल वाघिवली टीमची तर अजून कोणतीही प्रकारची सफलता नाही. मोठे फटके एकदा पॉवर प्लेचं आता षटक संपलं. या बॉलला मोठे फटके येतील का? पुढचा चेंडू सनी. आणि निश्चितच अतिशय सुरेख स्विच हिट सक्सेसफुल. चेंडू सरळ सीमारेषेच्या आरपार चौकार.
जे आयोजनाची जी उंची असतोय ती कुठंतरी निश्चित. इथं मात्र परत एकदा त्याच पद्धतीनं स्ट्रॉंग झोन आहे. स्विच इट वारंवार खेळत असतोय जयेंद्र. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीत. धावसंख्या धावपटलावरती 15च्या घरात. आतापर्यंत 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 15च्या घरामध्ये. यावेळेस मात्र निश्चितच अजूनही 3 चेंडू या षटकातील सनी ठाकूर ऑन ट्रॅक. अतिशय सुरेख टायमिंग प्रॉपर आहे. फटका फसलाय, पकडला जाईल का झेल, परतावं लागेल. जयेंद्र बॅक टू पॅव्हेलियन. ठिकाणी टॉस होईल. 7:15 वाजता सामना सुरू होईल. 11:30च्या अगोदर पूर्ण उद्याच्या दिवसाचा खेळ संपला जाईल. आणि निश्चितच धावून 5 धावसंख्या जर या मैदानावरती निघाल्या तर अख्ख्या टुर्नामेंट्समध्ये कुशल भगत यांचे वडील खरं तर पियुष शेठ भगत यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी दिली जाणार आहे. आजपासून 7 दिवसाच्या या प्रतियोगितेत कुणी धावून 5 धावसंख्या जवळजवळ 20 वर्ष हे बक्षीस निश्चित या मैदानावरती असतोय. आणि शृंखलाही थांबली नाही. पियू काकांच्या वतीनं दिली जाणारी बक्षीस अजूनपर्यंत बक्षीस पात्र झालेले काही खेळाडू असतील. याही वर्षी निश्चित कुणीतरी होईल अशी अपेक्षा करतोय आणि घेऊन जाणार मैदानाकडे. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सनी ठाकूर केलाय प्रार. उंची जास्त लांबी कमी. परत एकदा फसलाय चेंडू, पकडला जाईल काय झेल, फंबल होतोय. इथं मात्र निश्चितच आल्या 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. गाडी क्रमांक 6703 6703 गाडीचा मालक आपण प्लीज. आणि महत्त्वाची सूचना, आर्द्रता हवेत कमी असल्या कारणानं शेकोटी आणि त्यातीलच असणारा खरं तर जो निघणारा धूर आहे तो हवेतच खोलवर भागात राहतोय. खेळण्यासाठी खेळाडूंना अडचण निर्माण होईल. शेकोटी प्लीज कुणी पेटवू नका. अतिशय सुरेख कडा प्रहार. झेल खाली क्षेत्ररक्षक यावेळेस करणार नाही चुकी. पकडला जाईल झेल, परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा विकेट होतोय तंबूच्या आसऱ्याला. 6703 काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे. तर प्लीज आपण लगेचच गाडी मालक गाडीजवळ जा. ती गाडी इतर गाड्यांना अडचण निर्माण करतोय. स्पर्धेचे एक नियम बघितले दीपक पाटील सर तर एक महत्त्वपूर्ण आहेत. स्पर्धा अशीच असावी. स्पर्धेचे नियम जेवढे काटेकोरपणे ना स्पर्धेचा दर्जाही तेवढा उत्तम असतोय. आणि म्हणूनच ही स्पर्धा लवकर का पूर्ण केली जातोय तर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणारी स्पर्धा ही महेश स्पोर्ट्स ट्रॉफी ही स्पर्धा असतोय. 2025चा पर्व आम्ही आपल्याला दाखवतोय. चकचकीत पारदर्शक आणि स्वच्छ अशा या मैदानावरती पाहतोय महेश स्पोर्ट्स ट्रॉफी 2025. तर बेलपाडा संघ आपण टाईम अलर्ट. इकडे निश्चितच टाईम अलर्ट आहे. स्टॉपवॉच ऑन आहे. ज्या वेळेला अगदी बजर वाजेल आणि जर 15 मिनिटात आपली 3 षटकं संपली नाहीत तर एक खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे. स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. त्यापेक्षा क्रिकेट फार महत्त्वपूर्ण आहे आमच्यासाठी. आणि या ठिकाणी अगदी लगेचच ती सूचना दिलेली आहे. विनंती नाही, कारण जर त्रास होत असेल तर त्याला विनंती का सूचना असावी. सूचना केली गेली. तिसरं षटक घेऊन येतोय. नाव आहे राज पाटील. राज का राज चलेगा गेंदबाजी पर. खरं तर गोलंदाजीवर राज चालेल का. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय. शेलगर विलेज एंडकडून मारा करतोय. फलंदाज यावेळेला आकाश ऑन ट्रॅक. फलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय सुरेख स्टेडिट केलाय. चेंडू जाईल का. सीमा रेषेलगत अडवला जातोय. एफर्ट देतोय 100%. 2 धावसंख्या पळून काढल्या जात आहेत. नो बॉल. अतिरिक्त 3 धावसंख्या म्हणजेच मकर संक्रांतीचा राहिलेला बोनस 3च्या धावसंख्ये स्वरूपात प्राप्त होतोय वाघिवली टीमला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 20च्या घरात. 20 धावसंख्या धावपटलावरती फ्रीट असणार आहे. अतिरिक्त खरं तर 1 आणि पळून काढलेल्या 2 3 धावांचं बेनिफिट मिळतोय या संघाला वाघिवली टीमला. राज
गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असणार. वैयक्तिक कोट्यातील बाउन्स केलेला चेंडू होता, उसली दिली. इथं डायरेक्ट हिट होईल का? आणि निश्चितच आपण पाहू शकाल बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पळून काढली जातोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या धावपटलावरती 21च्या घरात 21. 21 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक राज हाताळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अतिशय सुरेख. या वेळेला निश्चितच का होणार, झेलवरती झेपावला जातोय क्षेत्ररक्षक. परत एकदा पलून काढल्यात. आतापर्यंत दोन धावसंख्येनं धावसंख्येला आकार दिला गेला. स्वतःनं रोहितनं मला वाटतोय 2 या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या धावपटलावरती 23च्या घरात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल रोहित. राज रोहित साठी. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साह्यानं टोळवण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट होईल का? नाही. इथं थोडीशी मिसबिल्ड पाहायला मिळतोय बेलपाडा संघाकडून. पलून काढल्या परत एकदा 2. 25 धावसंख्या धावपटलावरती आहेत. चला आता मात्र प्रेक्षकांसाठी आली सुवर्ण संधी. आवाज जर पकडला प्रेक्षकांना तर महेश स्पोर्ट्स शेलगर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची कॅश प्राईज नक्कद राशी असेल. सुवर्ण संधी. आता 200 रुपयाचा हकदार व्हायचा असेल. येस, आयोजक सोडून कुणीही जेल पकडला. सर्वांना, पंचांनाही समालोचकांनाही ही सुवर्ण संधी आहे. कॅमेरामॅनला सुद्धा. अतिशय सुरेख शेडिट गेलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या आर पार आलेला एक गगनचुंबी षटकार. या वेळेला मात्र खरपूस समाचार घेतला. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 31. तिसरा पंच. खरं तर फ्रंटफुटला स्टेपअप झालाय का गोलंदाज हे पाहण्यासाठी तिसरे पंच हेमंत कोहली, माहुल कोलीवाडा टीव्ही अंपायर आहेत. निर्णय येईल, निर्णयाची अंमलबजावणी होईल. आणि इथं मात्र निश्चितच इथं आपण पाहू शकाल, इथं सर्व तिसरे पंच आमच्या तिसऱ्या पंचांना मदत करतायत. तर प्लीज टीव्ही स्क्रीनवरती जवळ जाऊ नका कुणी. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ तुम्हाला टाइम अलर्ट आहे. ही स्पर्धा वेळेसाठीच खरं तर महत्त्वपूर्ण राहिलेली आहे अजूनपर्यंत. फेअर डिलिव्हरी. आणि या वेळेला आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती आवाज कमी ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल की तर आपण पाहू शकाल फेअर डिलिव्हरी आहे. इथं मात्र निश्चितच पाहायला मिळतो आहे. आवाज कमी करत. अतिशय सुंदर खेळ सुरू आहे. राज मात्र स्टेपअप झाला नव्हता. पंचांकडून या वेळेला तिसऱ्या पंचाची डिमांड केली. माऊल कोलीवाडा मधील हेमंत कोली सरांनी निर्णय दिला. इट्स फेअर. खरं तर एक उत्तम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावपटलावरती 31च्या घरात 31. चेंडू द्या त्यांना. बॉलमॅन सुमित घरत उलवा आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण चला. तर विनंती असेल उलवेमधील आमचे सुमितजी प्लीज आपण या स्टेजकडे. आपल्याला विनंती असेल की आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. जाऊया. कन्फ्युजन आहे, थोडासा तिढा आहे. या तिढ्यावरती सुवर्ण मध्य साधला जाईल. आपण पाहू शकाल नीरज राणावत, हेमंत कोहली आणि दीपक बोराडे महत्वाची सूचना आहे. वाघिवले टीमला लास्ट कॉल. तुम्ही अगदी ॲट अ टाइम 2, 3, 4 चेक करून ठेवू शकताय चेंडू. अन्यथा परत एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदविता येणार नाही, एंट्री घेता येणार नाही. आयोजकांकडून एक सूचना आहे. फलंदाजी मार्कवरती. आणि निश्चितच खरं तर गोलंदाजांपेक्षा फलंदाजीकडे टाइम वेस्ट केला जातो आहे. तर विनंती असेल राज ऑन ट्रॅक आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू.
अतिशय सुरेख. या वेळेला काय होणार, चेंडूला मात्र फील्ड होतोय. एकच धावसंख्या पूर्ण होतोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 32च्या घरात 32. आता मात्र 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असावी. उर्वरित अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. मोठे फटके 2 ते 3. खरं तर पहिल्या आता 2-3 चेंडूंमध्ये आल्यानंतर चित्ररंग बदलला जाईल. इथं मात्र अतिशय सुरेख, अप्रतिम, गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर. तर निश्चितच पुढचा टॉस हा उल्वे निलकंठेश्वर. आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. क्षेत्ररक्षण आहे, मैदानाचा थेट ताबा घ्यायचा अगदी सामना संपल्यानंतर. आणि चिंचवण तुम्ही लगेचच डगआउटकडे यायचं आहे. चिंचवण तर डगआउटकडे येतील. चिंचवण खेळाडू कक्षाकडे येतील. परत एकदा 6 चेंडू 26 धावा. 26 धावा 6 चेंडू. महत्त्वपूर्ण मॅच, डू आर डाय मॅच, करो या मरो. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. आपलं अस्तित्व जर महेश स्पोर्ट ट्रॉफीमध्ये टिकवून ठेवायचं असेल तर 6 चेंडूंमध्ये मोठे फटके घ्यावे लागतील. एकीकडे असणार आकाश तर दुसरीकडे आहे रोहित पाटील. रोहित ऑन ट्रॅक. या षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख. इथं मात्र निश्चितच काय होईल, पकडला जाईल का झेल. आणि मात्र यावेळेस हा आलेला एक खणखणीत षटकार. काय हिट केला चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं कॉम्बॉक्सला दिला गेलेला. निलेशजी खारकर, निलकंठेश्वर उल्वे संघाचे टीम ओनर या ठिकाणी असतील तर प्लीज चला आपण या अतिशय सुरेख. त्याच पद्धतीनं स्क्वेअर लेग कडे 1 धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल असेल का, निश्चितच आपण पाहू शकाल 2 धावसंख्या पूर्ण करतायत. मिसफील्ड पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 40च्या घरात. 18 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू. अजून 2 मोठे फटके आले. सामना हाय व्होल्टेज, सामना महत्वपूर्ण राहील. निलेशजी खारकर वेलकम, स्वागत आहे. निलकंठेश्वर उल्वे संघाचे आणि एक उत्तम आयोजक उल्वे नोडमध्ये एक महत्वपूर्ण त्यांची स्पर्धा असतोय. निलेश शेठ खारकर यांच्या माध्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धा. यावेळेला मात्र चेंडू सरळ सोडून दिला. शफल होण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. आता मात्र 3 चेंडू 18 धावा. निलेशजी खारकर प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये. आपल्याला आमची आयोजकांची विनंती आहे की आपण अतिथी कक्षात विराजमान व्हावं. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न यावेळेला काय होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम. लेफ्ट साईडला खरं तर या क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. इथं मात्र धावचेच्या स्वरूपात रोहित होणार बाद. खारकर, निलेश खारकर प्लीज आपण स्टेजवरती या. तदनंतर प्रतीजींना विनंती असेल की आपण ही स्टेजकडे अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. जाऊया. इथं मात्र आता फॉर्मॅलिटी किंबहुना चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सामना यावेळेला बेलपाडा संघ आपल्याकडे. तर इथं पाहू शकाल बाहेर पण आहे रे बघा. चेंडू चेक करून घ्या. 4-5 तुम्हाला हवे ते चेंडू चेक करून ठेवायचे आहेत. म्हणजे अगदी खेळ संपला की थेट निलेश खारकर. इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय परत एकदा एक चेंडूची सांगता होतोय. 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये. धावसंख्या आता मात्र 1 चेंडू अपेक्षित विजयासाठी 16 धावसंख्या. निलेशजी खारकर अतिथी कक्षाकडे येत आहेत. त्यांना विनंती असेल प्लीज
सामना संपल्यानंतर, परंतु तेव्हा विजय किंवा पराभव ह्याच्यामधून निलेजी खारकर आपण सामना सुरू होण्या अगोदरच अतिथी कक्षात आला तर फार बरं होईल. पाहूया आपण या ठिकाणी अगदी नीलकंठेश्वर उलवे आपला निर्णय काय आहे. तर पंच तुम्ही मैदान सोडू नका, मैदानच थांबायचं आहे. येस, फक्त एक पंच तयार आहे म्हणजे कोहली तुम्ही जा आणि लगेच एक पंच मैदानातून बाहेर येतील. तर उलवे नाणेफेकीचा टॉस आपण खरं तर कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण आहे त्यांचं आणि लगेचच क्षेत्ररक्षणाकडे तुम्ही ट्रॅव्हल व्हायचं आहे. आपण हस्तांदोलन मैत्रीपूर्ण पंच मैदानाकडे चला आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी हस्तांदोलन करून मैत्रीपूर्ण हा सामना संपविताना दिसत आहेत. या सामन्याचा सामनावीर हिरो ठरतोय, नाव आहे दयानंद म्हात्रे, ज्यांनी 11 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची पारी. आणि दयानंद वेलकम, स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अमर पाटील वहाळ यांच्या पवित्र शुभ हस्ते दयानंदला हे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आणि निश्चितच आपण पाहू शकाल दयानंद म्हात्रे 11 चेंडू 29 बॉल. पण निश्चितच अतिरिक्त वेळ इथं खर्च करायचा नाही. झटपट वाघेवली टीम, हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या टुर्नामेंटसाठी दिल्या जात आहेत तुम्हाला शुभेच्छा. तर निश्चित या कार्यक्रमातील अगदी आता सलामीची जोडी चिंचवण टीम जाऊ द्या मैदानात. चेंडू तपासणी झाली असेल तर क्वालिफाईड पंच आता या सामन्याला आपण पाहू शकाल. एकीकडे असणार हेमंत कोहली, दीपक बोराडे. पहिली क्वार्टर फायनल होईल याच्यानंतर. आता एकीकडे असणार गावदेवी गव्हाण, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल विघ्नेश स्पोर्ट्स कोंबड भुजे. कोंबड भुजे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही इनिंग संपण्या अगोदर टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. मध्येही आलात तरी चालेल, कारण आपल्याला वेळ आपली बाईट्स किंवा आपल्याशी संवाद साधून व्यस्त गेला जाणार नाही. पंच चला, पंच फलंदाज येऊद्या. स्ट्राईक एंडकडे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे कोण येतोय? सूरज असेल आणि सूरज सोबत नवीन आलेला फलंदाज. सलामीसाठी सलामीची जोडी चिंचवण संघाच्या मैदानात ट्रॅव्हल होताना दिसतोय. जाऊया परत एकदा, आवाजात असेल बदल. या इनिंगचं विवरण ऐकूया. सध्या रायगडमध्ये सर्वात जास्त अगदी TRP असणारा समालोचक, नाव आहे दीपक पाटील पलसबे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. NCC टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं संपवायची आहेत आणि टाइम चालू झालेला आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी गव्हाण आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोंबड भुजे. सर टाइम अलर्ट झालेला आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग पहिल्या 3 षटकं संपवायची आहेत. अन्यथा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्ड 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिलं षटक घेऊन निळकंठेश्वर उलवे संघाकडून सज्ज होईल गोलंदाज भावेश खारकर. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. NCC उलवे संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. चिंचवण संघाकडून सूरज म्हात्रे आणि अक्षय घरत. महेश स्पोर्ट्स शिलगर आयोजित महेश स्पोर्ट्स चषक 2025 दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अकुटप्याचा बॉल शॉट फाईन लेगला थांबवलाय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी, सिंगल मिळाली. 1 या धाबेनं धावसंख्येचा श्री गणेश मात्र जरूर होईल. सूरज म्हात्रेच्या बॅटमधून ही पहिली धाव येत असताना टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. शॉट ऑफ लेंथ होता, पूलसाठी जरूर गेला होता, परंतु पाठीमागे गेला चेंडू बॅटची वरची कडा घेऊन. लगातार 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. चिंचवड गावचे आमचे अर्जुन मामा यांच्याकडून. डॉट बॉल अक्षयसाठी.
टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती चेंडून. आपण पाहिलं थोडंसं पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. डॉट बॉल भावेश कारकर. चेंज ऑफ पेस, थोडीशी गती काढून घेतली होती या चेंडू मधली आणि इकडे बीट केलंय गतीनं अक्षय घरतला. आणखीन एक निर्धाव चेंडू. 2 डॉट बॉल खेळलाय, त्यामुळे व्हेरिएशन्स गोलंदाजामध्ये असायलाच हवं. मागचा चेंडू थोडासा बाउन्स रादळला होता, ज्यावेळेस थोडी गती कमी केली होती, त्यामुळे प्रत्येक चेंडू वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. हो, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इकडे गॅप शोधले आणि बॉल जाईल आता. मात्र आउटफील्ड फास्ट आहे, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चिंचवड टीमसाठी पहिला चौकार. लेंथ होता, थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न, परंतु पाठीमागे येऊन बॉल कनेक्ट केला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चला, समोर अगदी साइड स्क्रीनच्या बाजूला लाईट ऑन आहे बाईकची, प्लीज बंद करा, कारण समोर फलंदाज आहे, त्यांना डिस्टर्बन्स होऊ शकतो. ब्लॅक स्क्रीनच्या पाठीमागे लाईट्स ऑन आहे गाडीची. भावेश सहा चेंडू यावेळेस मात्र बीट करत गेलाय. डॉट बॉल सुरजसाठी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चिंचवड संघाची धावसंख्या बिनबाद 6. संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल. एक चौकार आला, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव खेळला होता आणि त्याकडेच लक्ष द्यावं लागेल चिंचवड संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. जेवढे डॉट बॉल कमी खेळता येतील ना, तेवढं मात्र फायद्याचं राहील. 3 षटकारांना पारितोषिक येते. श्रीकांत पाटील आणि योगेश टोंबरे यांच्याकडून 3,000 रुपयांचं पारितोषिक असेल. चला, मॅच चालू करा. 3 षटकारांना 3,000. प्रतीश पाटील आलाय. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या, त्यामुळे इकडे थोडंसं एनर्जेटिक ऊर्जात्मक खेळ करावा लागेल सलामीच्या जोडीला. सूरज मात्रे आणि अक्षय घरत. फुल टॉस आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धाडलाय. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केले प्रतीश पाटीलचं या चौकारानं. यंदाच्या हंगामामध्ये खरं तर प्रतीश पाटीलचा खेळ फार चांगला राहिलाय. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, अनेक स्पर्धांमध्ये खरं तर वैयक्तिक विचार केला तर त्याचा खेळ मात्र त्याचा अष्टपैलू कामगिरी NCC उल्बे संघासाठी यंदाच्या वर्षामध्ये लाभदायक ठरले. परंतु तरी सुद्धा संघाची नौका हेलकावे खाते. अप अँड डाऊन सुरू आहेत NCC उल्बे संघासाठी. निलेश शेठ खारकर यांचा संघ यावेळेस बीट केलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु तदनंतर मात्र कमबॅक करण्याची हिंमत सुद्धा या गोलंदाजामध्ये आहे आणि तेच केलंय ते प्रतीश. पाठीमागे येऊन स्टंप लाईनच्या मागे येऊन खरं तर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. क्रीजच्या खोलीचा वापर किती करावा आणि तोच वापर करत तर या ठिकाणी अक्षय घरतनं हेपट्टी सोडून पाठीमागे आले होते. ड्रोन कॅमेरामधून टिपलेले विहंगम दृश्य. tenniscricket.in 20 लाख सबस्क्रायबर आहेत ज्या वाहिनीकडे. टेनिस क्रिकेट विश्वामधील पहिली आणि लोकप्रिय वाहिनी. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. पहिला धक्का लागेल चिंचवड संघाला. सूरज मावळलाय.
सूरज मात्रे मैदानाच्या बाहेर. आमचे ड्रोन ऑपरेटर साईराज घरत त्यांच्या माध्यमातून करते क्षणचित्र. सुंदर असं दृश्य दाखवलं त्यांनी. सगळ्याच कॅमेरामनचं खरं तर कौतुक करूया आपण. tenniscricket.in संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. आमचे नवीन कुमार आहेत, त्यानंतर जय, विशाल, रोहित मेहनत घेतात. आमचे श्रेयस आहे तिकडे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. साहिल चव्हाण आहेत ऑपरेटिंगला. आणि हेच ते दृश्य आहे शेलगर गावचं. हे चला रिलीज स्प्रे द्यायचं आहे. रिलीज स्प्रे पाठवा. सुंदर असं दृश्य दिसतंय. महेश स्पोर्ट शेलगरचं हे अक्काचं मैदान. मैदानामधील पाहायला गेलं तर मैदानामध्ये हे मैदानाची आमचे बाळूमामा पांडुरंग भगत असतील, दिलीप पांडुरंग भगत असतील, त्याचप्रमाणे सदाशिवजी भगत असतील, ज्यांची नक्कीच आठवण येईल. परंतु त्यांचं फार मोलाचं सहकार्य राहिलं आहे हे मैदान खरं तर पूर्ण करण्यासाठी. कारण त्यांच्याचमुळे आज हे सुंदर असं क्रीडांगण सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. या तीनही व्यक्तिमत्वांचं खरंच क्रिकेटसाठी ही जागा उपलब्ध करून देणं याच्यामध्ये नक्कीच एक मोठी गोष्ट आहे. सध्याच्या घडीला एक एक इंच जागा कोणी सोडत नाही आहे, परंतु खेळाडू घडले पाहिजेत. याच उदात्त मतवादी भूमिकेनं मात्र खरं तर या तीनही मान्यवरांचं आपण आभार सुद्धा मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं षटक सुरू आहे. थोडीशी इंजरी प्रतीशला. बॅकपेन खरं तर अगोदरपासूनच आहे. गेले 3-1 वर्षापासून खरं तर बॅकपेननं त्याला त्रस्त केलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी चांगला खेळतोय. परंतु ही इंजरी लंबर स्पाईनचा त्रास आहे त्याला, सायाटिका. कारण एक असा आजार आहे बऱ्याच वेळेला मग पायावर उभं राहणं कठीण होतं. नसेचं दुखणं आणि त्याचमुळे क्रॅम्प्स येणं या गोष्टी घडत असतात. आणि खास करून थोडंसं थंड वातावरणामध्ये हा त्रास जास्त जाणवतो आणि कदाचित त्याचमुळे थोडं वेदनेनं त्रस्त आहे प्रतीश. आत्तापर्यंत त्याच्या ओव्हरमधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसरं षटक सुरू आहे. चला, फिट नसेल प्रतीश तर क्रिकेट महत्वाचं नाहीये. आपली हेल्थ महत्वाची आहे. डेफिनेटली ग्रामीण क्रिकेट म्हटलं की काही झालं तरी माझ्या गावासाठी मला लढायचं आहे. कारण संपूर्ण गाव मोठ्या आशेनं पाहत असतात सामने. लाईव्हवर सुद्धा तेवढेच लोक आपली पाहत असतात. आणि अशा वेळेला एखादा चांगला खेळाडू पटकन जखमी होतो, तंदुरुस्त नसतो, त्याचा फरक संघावर पडत असतो. परंतु तरी सुद्धा लंगडतोय, परंतु तरी सुद्धा हा चेंडू टाकलाय त्यानं. एकच धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 12 नाव. 12 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू बाकी आहे प्रतीश. तरी सुद्धा मोठ्या हिमतीनं मी तर म्हणेन मोठ्या आत्मविश्वासानं करते षटक कंप्लीट करायला निघालाय. बऱ्याच वेळेला या गोष्टी करत असताना त्रास वाढण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे रेस्ट फार गरजेचं आहे. पहा इकडे मात्र थोडासा निलेश शेठ, जर प्रॉब्लेम खरंच असेल ना, कारण ज्या पद्धतीनं वेदनादायी आहे, परंतु त्याला थांबवणं कधी, कारण यापेक्षा जास्त आजार बळकावू नये हीच मी तर म्हणेन सध्याच्या घडीला ही गोष्ट मोठी असेल. तरी सुद्धा प्रतीश हलायला तयार नाहीये. चेंडू टाकतोय तो. ओ, हा बॉल सरळ जाऊन पायावर आदळला होता. अपील पाहायला मिळाली. अपील मात्र नाकारण्यात आले. परंतु हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, तसं लोवा फुल टॉस होता. परंतु नक्कीच कौतुक करूया आपण ते प्रतीश पाटीलचं. वेदनाग्रस्त असताना, दुखापतग्रस्त असताना हे षटक संपवण्याचा त्याचा निर्णय. आणि शेवटचे 2 चेंडू जे टाकले त्याच्यामध्ये फक्त एकच धाव दिले. दुसऱ्याही ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार पडल्यानंतर फक्त 6 धावांचं षटक हाताळलंय.
दोनही ओव्हर्समध्ये 6-6 धावा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावर चिंचवड संघ एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. प्रति जास्त इंजुरी असेल तर बाहेर या, 12th मॅन आहे तिकडे. चला स्प्रे न्या, रेली स्प्रे अंपायर्स कडे देऊन ठेवा रेली स्प्रे. संयोजकांना विनंती आहे, रेली स्प्रे मच नीडेड, प्रत्येक वेळेला लागेल. बाकी आयोडीन बँडेज नसलं तरी चालतं, पण स्पर्धांमध्ये रेली स्प्रे मात्र लागेल. 7 दिवस 7 रात्र ही स्पर्धा आहे. बऱ्याच वेळेला थंडीमध्ये क्रॅम्प सुद्धा येतात, त्यामुळं जास्त आवश्यक तो साठा करून ठेवावा लागेल. तर जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय यश मडवी. थोडं स्पीडअप करा आता. पाहतो आपण टीव्ही स्क्रीनवर त्याला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12. श्री महालक्ष्मी चिंचवड संघाची धावसंख्या. यसचा पहिलाच बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल पडलाय, पॉइंटच्या वरतून निघालाय, थोडासा बॅकवर्ड पॉइंट कडे सरकलाय, लॉंग चेस आहे, कव्हर पॉइंटचा फिल्डर पोहोचलाय, तोपर्यंत मात्र 2 धावा. योगेश आहेत त्या ठिकाणी, बरेच धावलेत. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 14 वर, 14 ऑन बोर्ड. दोनही ओव्हर्समध्ये फक्त 6-6 धावा आल्यात, त्यामुळे श्री महालक्ष्मी चिंचवड संघाला इथेच विचार करावा लागेल. या मैदानावर लढायचं असेल तर तुम्हाला या 2 ओव्हर्समध्ये मात्र चांगल्या धावा उभाराव्या लागतील, चांगले स्ट्रोक्स कन्वर्ट करावे लागतील. दोनही ओव्हरमध्ये 1-1 चौकार आलाय. फुल टॉस आहे, समोर खेचलाय आणि स्ट्रेट टू द लॉंग ऑन फील्ड. विकेट नंबर 2, दुसरा धक्का श्री महालक्ष्मी चिंचवड संघाला रोशन घरच्या स्वरूपात. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा आपण टॉस बॉक्स मध्ये. गावदेवी गव्हाण आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. इनिंग ब्रेकच्या अगोदर आपण या स्पर्धेमध्ये 1-1 रिव्ह्यू दोन्ही संघांना असेल. फक्त लेग बिफोर द विकेट साठी नसेल आणि एज असेल तर ते समजू शकत नाही आपल्याला. बाकी वाईड बॉल, नो बॉल कशासाठी रिव्ह्यू घ्या तुम्ही. शॉर्ट रन साठी घेतला तरी चालेल, ते आपण शोधू शकतो. यश मडवीला यश प्राप्त झालंय. महत्वाची विकेट रोशनला मात्र बाहेर काढले. नवीन फलंदाज प्रथम भोईर येतोय, भोपी येतोय. आडव्या पॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं मच नीडेड आल्या आल्या प्रथमच्या बॅट मधून येतोय षटकार. लगातार 2 षटकारांसाठी 3,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे अर्जुन षटकर, अर्जुन मामा यांच्याकडून. पहिला आलाय प्रथम भोपीच्या बॅट मधून, प्रथम आलाय. आता द्वितीय आला तर 3,000. 20 धावा धाव फलकावर. हो, यावेळचा चेंडू थोडासा खाली राहिला. आडवा बॅटनं, बॅट स्पीड सुद्धा प्रचंड होता, पण निघून गेलाय डॉट. सरळ विकेट किपर निलेश खारकर जी आहेत त्या ठिकाणी. एनसीसी उल्वे संघ सर्वे सर्वा गुरस करते या टीमचे. यावेळेस मात्र चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. कब पॉइंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळालं होतं, परंतु इकडे मात्र थोडासा थांबला होता फलंदाज. दुसरी रन कंप्लीट झाले. 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 22. 22 धावा धाव फलकावर. 22 वर 2. नेल्सन फिगर आहे स्क्रीनवर. 2.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. यानंतर तिसरं षटक संपेल. दुसऱ्या फेरीतील
पहिला सामना असेल. दोन्ही टीम्स आपण टॉस बॉक्स कडे धाव घ्या. यावेळेचा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर महालक्ष्मी चिंचवड संघाची धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा. समीर मडवी येतात. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी गव्हाण आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत असेल आणि या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल आणि नियम तोच असेल. एकच कॅप्टन पोहोचला त्याला टॉस विन. शॉट ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला. जागा बनवली. स्कोअर कटचा प्रतिम फटका. बॅकवर्ड पॉइंट बॉर्डरलाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर 26 या आकड्यावर. 26 एस फटकेबाजी करावी लागेल. निदान 10-12 धावा अजून मी तर म्हणेन चिंचवड संघाला गोळा कराव्या लागतील. समीर मडवीचं स्वागत केलंय. अक्षय घरत लढतोय. पुन्हा एकदा स्टंप लाईनच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे अशा पद्धतीनं कदाचित अंपायर्स तेच सांगतील अशी धाव घेता येणार नाहीये. स्ट्राईक रोटेशन एकाच वेळेला तुम्हाला दोनही एंड सोडावे लागतील. एकानं थांबलं आणि दुसरा पळत आल्यानंतर परत दुसरा पुढे निघणार अशा पद्धतीनं धाव दिली जाणार नाही. सध्याच्या घडीला रायगडमध्ये तो नियम आहे. अशी धाव दिली जात नाहीये. हे इंटरनॅशनलमध्ये दिली जाते परंतु आपल्याकडे या नियमाचं पालन करावं लागतं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि मजा गमतीशीर असं आहे की या चेंडूवर रनआउट असला तरी रनआउट नाहीये. समीर यांचा हा बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल केला. एकच जाब येईल. टायमिंग प्रॉपर नव्हतं. अक्षयला खेळपट्टी सुद्धा कमी पुरते. खरं तर त्याला अजून थोडासा 1-2-3 फूट अजून तो मागे जातो खेळण्यासाठी. इनसाइड एज घेतले. शॉर्ट फाईन लेगला. प्रतीश आहे त्या ठिकाणी. थ्रो झालाय परंतु तोपर्यंत मात्र रन कंप्लीट झाले. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इंजर्ड आहे तरी सुद्धा मैदानामध्ये आहे आणि त्याचं कारण हेच असणार की बॅटिंग करावी लागेल. संघाला गरज पडली सध्याच्या घडीला तोच चांगल्या फॉर्म मधून चाललाय. त्यामुळं संघासाठी खेळायचंय, गावासाठी खेळायचंय हाच विचार त्याच्या डोक्यामध्ये आहे. डाऊन दी ग्राउंड. समोरच्या दिशेला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वाट एक शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. इट्स अ 6 रन षटकार. ₹200 कॅश प्राइज आहे. आयोजक नसायला हवं बाकी सगळ्यांसाठी. कमाल स्ट्रोक होता अक्षय घरतच्या बॅटमधून. चांगला बॉल. फुल लेंथ होता. खोलात टाकला होता. यावेळेस मात्र समीर मडवी यांनी हा चेंडू डॉट निघालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर ओव्हर्स कमी केल्या जातील. एका बाजूला गावदेवी गव्हाण आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि एकच टीमचा कॅप्टन पोहोचला तर मात्र त्यालाच टॉस विन घोषित केला जाईल.